नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे 6 तारीख. सकाळीच बँकेचं काम होतं म्हणून लवकर निघाली, कारण अर्णव सुटणार होता 10 वाजता आणि मी 9:30पर्यंतच निघालेली, कारण पाय दुखत होता आणि हळूहळू चालतपर्यंत मी कळवा नाक्यापर्यंत आली. तेही एवढी लाईन होती. तर 10 वाजून 10 मिनटं झाली आणि अर्णव बरोबर 10ला सुटणार होता, म्हणून थोडीशी पळापळच झाली माझी अक्षरशः. कारण पावती पण मला आतमध्ये ठेवायला वेळ नाही भेटला, कारण इथून ना ऑटो मिळणं खूप मुश्किल आहे अर्णवच्या शाळेजवळ जायला, म्हणजे शेअर ऑटो. तर 10 वाजून 10 मिनटं झालेली, अर्णव सुटलेला होता. तसाही कुठे जाणार नाही तो, पण मुलांना जास्त वेट करायला लावणं बरं नाही वाटत नाही एवढ्या गर्दीत, म्हणून. तर लकीली एक रिक्षा पटकन मिळाली आणि मी पोचले. तर गेल्या प्रश्न विचारला, मम्मी लेट का झाला? त्यालाही माहिती होतं पायाने जमत नाही आहे पटकन चालायला, म्हणून काय बोलला नाही. तिथून थोडंसं पुढे आली आणि त्याला म्हटलं आज चालत नको जाऊया, आज ऑटोनेच जाऊया आपण पटकन. तर आज आहे अर्णवचा 3रा पेपर होता, हिंदीचा. ऑटोने घरी आल्यानंतर मी येताना ना बजरंग लेप म्हणून भेटलेला, तो घेतला. कारण ना काल थोडी स्वेलिंग परत पायाला आलेली आणि रात्री खूप पेन करत होता. तर थोडंसं कोमट पाणी याच्यात मी टाकलं आणि त्याचा लेप जिथे सूज आले ना त्या भागावर मी लावून घेतलेला आहे. म्हणजे मेडिसिन पण चालू आहे आणि जेवढं होईल तेवढं आयुर्वेदिक पण करायचा प्रयत्न करते. काल संडे होता, काल थोडं जास्त चालणं झालं कदाचित, म्हणून परत पेन व्हायला लागलं. तर आता मी हे मस्तपैकी लेप लावून घेणार आणि ताक बनवणार आहे. आज उभ्याने काय करणार नाही आहे, म्हणून मी पाव किलो ना दही आणून ठेवलेलं, कालच संडे होता म्हणून. तर ते दही मेजरमेंटनुसारच, आता समजा 1 वाटी मी दही घेतलं ना, तर त्याच्यामध्ये 2.5 वाटी मी पाणी घेणार आहे. तर हे बघा, ह्या मापानुसार मी घेते. पाव किलो दही आहे हा. तर हा दही मी पूर्ण टोपात घेतलेला आहे आणि याच बाऊलच्या मापाने बरोबर 2.5 बाऊल मी पाणी घेणार आहे. तुमच्याकडे थंड पाणी असेल ना थंड घ्या, किंवा साधं असेल तरी चालेल. का आईस क्यूब पण टाकतात ना काही जण, म्हणून. तर मी थंड पाणीच ॲड करणार आहे. आणि माझ्याकडे ना जिरं होतं, जे मी छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. आणि तो जिरं ना असं खलबत्त्यात कुटून घ्या तुम्ही, किंवा मसाला छास बाहेर मसालाही मिळतो तो टाका. पण आपण ह्याच्यामध्ये जिरंच टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकून करणार आहोत. मी तुम्हाला बोलली ना पायाने मला जमत नाही आहे, त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं साध्या सोपंच मी करणार आहे. थोडंसं हे फेटून घ्यायचं आहे ताक मस्तपैकी. आणि त्याच्यामध्ये आपण आता जिरं पावडर, कोथिंबीर, थोडंसं साखर टाकायचे, काळं मीठ टाकायचं आहे आणि आपलं रेग्युलर जो व्हाईट मीठ आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. काही जण ह्याच्यामध्ये मिरची, अद्रक आणि लसूणची ना पेस्ट पण टाकतात. नक्की करून बघा, ते पण तुम्ही चालेल. पण आता सध्या मला तरी हे असंच जमेल. आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे हे. थोडंसं टेस्ट करून बघा मीठ कसं आहे ते. तुम्हाला कमी वाटत असेल तर मीठ परत तुम्ही टाकू शकता. फ्रीझरमध्ये ठेवा. अगदी जेवून झालं ना मस्त 1 ग्लास प्यालात ना तर पोटात मस्त गारवा येतो. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुलंही हे आवडीनेच पितात, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील. तर चाट मसाला टाकून ताकाची चव अजून खूप छान वाढलेली आहे, अप्रतिम झालेला आहे. आधी टेस्ट करून बघितले मी. तुम्ही घरी ट्राय करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.